नमस्कार, सिटी न्यूज चैनल में आपका स्वागत है। सातों चरण के चुनाव आज संपन्न हो चुके हैं और सभी जितने भी एग्जिट सर्वे करने वाले सभी के एग्जिट पोल आज आ गए हैं। सभी ने नरेंद्र मोदी को पूरी तरह से बहुमत बताया है। 300 से लेकर 400 तक की सीटें कई सर्वे एजेंसी ने बताई है। वहीं पर अमरावती, जहां पर पूरे देश की नजर लगी हुई है, 6 विधानसभा में अलग अलग आंकड़ों के अनुसार हमने हमारी एजेंसी ने सर्वे किया है। उसके हिसाब से क्या परिणाम आते हैं आइए आपको दिखाते हैं। सबसे पहले देखते हैं अचलपुर मतदार संघ। मेरे साथ में संजय जी मापले हैं। हम मतदार संघ के साथ में यह भी कि यहाँ इनको यह वोट क्यों मिले और क्या मिले इस पर भी चर्चा करेंगे, क्योंकि सिर्फ बता देना कि नवनीत राणा आगे है या बलवंत वानखड़े आगे है यह नहीं होगा। हमें किस मतदार संघ में कितने वोट मिले, कौन मतदार संघ में आगे, क्यों आगे है और कोई क्यों पीछे, इन सारी चीजों पे हम आपके सामने डिस्कस करेंगे। सबसे पहले लेते हैं अचलपुर, जहां पर कुल मतदाता 2,80,817 है और मतदान हुआ 1,92,753, 68.64%। संजय जी 68.64% मतदान हुआ, जिसमें 1,92,753 लोग हैं। यहाँ पे हमारे जो सर्वे हुआ उसमें नवनीत राणा को 50% वोट दिया जा रहा है, यानी 1000 लोगों से हमने सैंपल्स लिए से उसमें करीब करीब 500 लोगों ने नवनीत राणा को पसंद किया। वहीं पे 350 लोगों ने इसमें बलवंत वानखड़े को पसंद किया और दिनेश गुप्ता को जो पसंद किया है 100 लोगों ने पसंद किया। और अन्य में यहाँ पर 5% वोट यहाँ पे जाते हुए दिख रहे थे। उसको आंकड़ों में कन्वर्ट करते हैं संजय जी हम, तो नवनीत राणा को 96,377 अचलपुर में मिल रहे हैं और बलवंत वानखड़े को 67,464 वोट। वहीं दिनेश गुप्ता, यह प्रहार का मतदार संघ है, 19,275 वोट मिल रहे हैं। बलन जी, जो ये संजय जी, जो बलवंत वानखड़े को 67,464 वोट यानी 35% मिल रहा है, यहाँ पर क्या लगता है, जस्टिफाई होता है एजेंसी का ये? संजय जी, आता विषय असा आहे की अचलपूर आणि चांदूर बाजार हा जो मतदारसंघ आहे, या मतदारसंघाचे आमदार बच्चू कडू आहे आणि जो आता सर्वे सिटी न्यूजच्या माध्यमातून अमरावती लोकसभेकरता विशेष करण्यात आला आणि आपली जी टीम होती, ज्या टीमने अतिशय चांगला सर्वे केला आणि त्या सर्वेच्या माध्यमातून एक विषय समोर आलाय की जवळपास 68% मतदान अचलपूर विधानसभा मतदारसंघाचं झालेलं आहे आणि जो सर्वे आपण दाखवला त्या सर्वेवर तर माझा विश्वास आहे। परंतु दिनेश बुबला जे 19,205 मतं मिळालेले आहे, म्हणजे जवळपास 10% मतदान आहे आणि 9,628 मतं म्हणजे 38 मतं म्हणजे 5% मतदान इतर म्हणजे त्याच्यामध्ये आनंदराज बीएसपी आणि बाकीचे सगळे अपक्ष उमेदवार आलेत त्याच्यामध्ये। माझं याच्यावर असं म्हणणं आहे की 9,628 जे मतं आहे, 5% दिलेले, हे जर मतं याच्यापेक्षा कमी आले, म्हणजे 9,000 पेक्षा जर मतं कमी आले, तर याचा जे बेनिफिट्स आहे, याचा जो फायदा तो बलवंत वानखड़ेंना होईल। यानी कहने का मतलब अन्य को जो 9,638 वोट दिए, यदि ये इसमें आंकड़ा कम होता है, समझो 2%, 1% आता है, तो ये फायदा बलवंत वानखड़े को जाएगा। 35% अभी वोट है वो 36, 37, 38%। कारण असं आहे की आपला जो मतदारसंघ आहे म्हणजे शेड्यूल कास्ट राखीव मतदारसंघ आहे आणि 90 म्हणजे 5% जे आपल्याला मतदान आपण ज्या ठिकाणी सर्वेमध्ये दाखवलेलं आहे, त्याच्यामध्ये सर्वच कॅन्डिडेट हे जवळपास म्हणजे शेड्यूल कास्ट असल्यामुळे सर्वच कॅन्डिडेट शेड्यूल कास्ट आहे आणि त्याच्यामुळे बलवंत वानखड़े सुद्धा कॅटेगरीमध्ये आहे आणि नवनीत राणा कॅटेगरीमध्येच आहे। परंतु ही जी कॅटेगरी मोठी म्हणजे एससी समाजाची, म्हणजे त्याच्यामध्ये बौद्ध और एससी तो अलग अलग कर सकते हैं, बौद्ध एससी आपण वेगळं करू शकतो। त्या अनुषंगानं हे जे मत आहे, हे मत जर कन्वर्ट झाले तर हे मत बलवंत वानखड़ेच्या पारड्यात पडतील असा मला विश्वास है। टोटल यहाँ पे हम अगला मतदार संघ भी लेंगे। अभी यहाँ पे नवनीत राणा जो है 28,913 की लीड से यहाँ पे अचलपुर मतदार संघ में आगे जा रही है। अब देखते हैं अगला मतदार संघ हमारे सामने जो आने जा रहा है अमरावती का है। अमरावती में जो मतदान हुआ है अचलपुर की, एक अमरावती के हम स्लाइड लगाएंगे सब।
यहाँ पे 2,80,000 वोट हुआ, और अमरावती में 2 लाख, हाँ 1,99,224। अमरावती में 3,46,416 वोट थे, जिसमें से 57% वोट हुआ, 57.51%, जिसमें यहाँ पर नवनीत राणा को जो मिला है 35% वोट मिला है, बलवंत वानखड़े को यहाँ पे 55% वोट मिला है, दिनेश भूप यानी अमरावती के जो उम्मीदवार है प्रहार से, उनको 19,922, यानी यहाँ पर भी इनको 10% मतदान है, और अन्य को यहाँ पर सर्वे एजेंसी को कोई भी इसमें शायद ऐसा उम्मीदवार नहीं मिला कि जो अन्य के लिए किसी के नाम लिया, तो 10%, यानी वही बताया 1000 लोगों का सैंपल लिया हुआ है, उसमें से 350 लोगों ने नवनीत राणा को अपना पसंद बताया है, बलवंत वानखड़े को 550 लोगों ने दिखाया, तो 100 लोगों ने दिनेश बुक को यहाँ पे अपनी पसंद का उम्मीदवार, उस हिसाब से यहाँ पर बलवंत वानखड़े 39,845 की लीड यहाँ पे ले, करीब 40,000 की लीड है। नवनीत राणा को 35% और बलवंत वानखड़े को 55%। क्यों इतना फर्क आ गया दोनों में? और दिनेश बुक जो कि प्रहार का है, अमरावती से उम्मीदवार है और एक बहुत अच्छे सामाजिक कार्यकर्ता, उनको भी 10% पे क्यों सिमट करेगा? क्या नवनीत राणा 35% वोट आपको जस्टिफाई करता है संजय जी? नाही, आता अमरावती मतदारसंघामध्ये जवळपास म्हणजे मॅक्झिमम जो मुस्लिम बहुल एरिया आहे, आणि या मुस्लिम बहुल एरियामध्ये जवळपास या विधानसभेमध्ये 1.25 लाख जे मतदान आहे, हे 1.25 लाख मतदान हे मुस्लिम समाजाचं आहे। आणि या निवडणुकीमध्ये आपण असं पाहिलं की मुस्लिम समाजाने भरभरून मतं जे दिलेले आहे ते इंडिया आघाडी आणि काँग्रेस पक्षाला दिलेले आहे, असं आपल्याला एकंदरीत ते चित्र आपल्याला पाहायला मिळालं। आणि त्याच्यामुळे हा जो हे जे मत आहे म्हणजे 1.25 लाख, तर 1.25 लाखामध्ये आपण असं धरलं की कमीत कमी माझं अमरावती मतदारसंघामध्ये 57% मतदान आहे, ते खरं पाहता मतदानच कमी मतदान झालेलं, मतदान कमी झालेलं, म्हणजे आपण 1,99,224 वोट आहे, 3 लाख, आपण अचलपूरमध्ये आपण असं पाहिलं की 68% मतदान झालं, अमरावतीमध्ये आपण पाहिलं तर 57% मतदान झालं। आणि त्याच्यामुळे या 1.25 लाख मतामध्ये माझं असं मत आहे 70,000 मतं हे मुस्लिम बहुल एरियाचं जे मतदान आहे, हे याच्यातले काही मतं आपण सोडून द्या, 2-4-5 हजार मतं आपण मायनस करू, पण मॅक्झिमम मतं इंडिया आघाडी आणि बलवंत वानखडेंना मिळाले। म्हणजे आता 70,000 मतं मिळाले, तर म्हणजे मग 39,000 मताचा जो विषय राहिला, तर 39,000 जे मतं, 39,000 मतामध्ये म्हणजे आपण अमरावती शहरामध्ये जर पाहिलं की बडनेरा विधानसभा मतदारसंघ, तिकडे राजापेठ आणि रुक्मिणीनगर करणं, तिकडे बडनेरा मतदारसंघ चालू होतं, तिकडे आपण बेलपुरा पाहिला, म्हणजे तो जो आपण वर्ग पाहिला तो बडनेरा मतदारसंघामध्ये येतो। आणि त्याच्यामुळे इकडे नवसारी आलं, गाळगेनगर आलं, रुक्मिणीनगर आलं, अर्जुननगर आलं, कॅम्पचा भाग झाला, हा जो भाग आहे म्हणजे अंबागडच्या आतला पूर्ण परिसर आला, तर हा जो भाग आहे हा भाग पूर्ण अमरावती विधानसभा मतदारसंघामध्ये येतो। म्हणजे आपण जो या ठिकाणी खऱ्या अर्थाने सर्वे दाखवला, तो सर्वे म्हणून ठीक आहे, त्याचं कारण असं 4 जूनला तर स्पष्ट सगळं निकाल आपल्याला, हा आपला अंदाज आहे, म्हणजे अंदाज आपला जर आपण असं म्हटलं तर आपला अंदाज आहे, आपल्या सर्वेक्षण टीमने जो अंदाज या ठिकाणी वर्तवलेला है, एक अप्रोक्सीमेट उस दिशा में जा रहा है कि ये टीम ने किया, क्योंकि सब तबके के हमने जो सर्वे लिया है, स्लम एरिया के लिए, कुछ इंडस्ट्री के लिए, कुछ व्यापारी वर्ग का लिया है, कुछ मुस्लिम समाज समुदाय का लिया है, सब प्रकार से जो सब अमरावती में अलग अलग एरिया में जाके सर्वे लिया, उसके साथ हर कोई क्षेत्र इसमें छुड़ा नहीं, यानी गरीब तबके से लेकर अमीर तबके तक के सभी लोग इसमें सम्मिलित किए गए। उस कारण ये यहाँ पे जो वोट का प्रतिशत हमको दिख रहा है, हालांकि 57.51% ही हुआ, लेकिन उसमें नवनीत राणा को 69 है, जैसे कारण बताया कि अमरावती में मुस्लिम बहुल और बौद्ध बहुल क्षेत्र है, उसके कारण यहाँ पे बलवंत वानखड़े को लीड ज्यादा मिली है। और ऐसे भी यहाँ पे जो आमदार है वो भी कांग्रेस के है, तो निश्चित रूप से कांग्रेस का वोट बैंक यहाँ अमरावती सदा रहा, उस हिसाब से 1,09,000 वोट मिलने की संभावना यहाँ पे नजर आ रही है। अगले हम विधानसभा पे जाएंगे, यहाँ पे हमने बलवंत वानखड़े की यहाँ पे अमरावती में 39,845 की यहाँ पे हमको लीड दिखाई दे रही है। यहाँ पे दिनेश बुक को यहाँ पे भी 10% पे यहाँ पे संतोष करना पड़ा, जबकि दिनेश बुक का खुद का यह
मतदार संघ तो नहीं बोल सकते, एक बहुत अच्छा कार्यकर्ता है और कार्यकर्ता के नाते बहुत अच्छा हिंदी साइडर वोट भी यहाँ पे, लेकिन जो वोट में कन्वर्ट होने चाहिए से वो वोट में कन्वर्ट नहीं हो पाए। अगला मतदार संघ हमारे सामने बडनेरा आ रहा है। बडनेरा जो कि रवि राणा का मतदार संघ है, यानी हम कह सकते हैं कि युवा स्वाभिमान का यानी होम टाउन जिसको बोल सकते हैं वो मतदार संघ है। यहाँ पर भी कुछ जो आंकड़े दिखाई दे रहे हैं नवनीत राणा के बडनेरा में हमको 40% के आसपास वोट दिखाई दे रहे हैं और बलवंत वानखेड़े को यहाँ पे 45% वोट दिए और दिनेश बुक को यहाँ पे मात्र 5% और अन्य को 10%। अन्य को 10% क्यों है और दिनेश बुक को 5% क्यों है? और खुद का मतदार संघ होने के बावजूद यहाँ पर जो बलवंत वानखेड़े को यहाँ पे नवनीत राणा से करीब करीब 8 से 9,000 वोट ज्यादा दिखाई जा रहे और वही 9,400 की लीड यहाँ पे दिखाई दे रही। क्या लगता है क्यों नवनीत राणा को वोट बडनेरा मतदार संघ में कम मिल रहे होंगे? नाही, बडनेरा मतदारसंघामध्ये आपण असं पाहिलं तर ग्रामीण भाग जास्त आहे जी, म्हणजे हा शहरी भागातला, मी तुम्हाला 5 मिनिटापूर्वी जो विषय सांगितला, शहरी भागातला हा पट्टा एक बडनेरा प्रॉपर शहर बडनेरा जी, आणि त्याच्यामुळे शहरी भागाचा जो विषय आहे तो शहरी भाग बडनेरा मतदारसंघामध्ये कमी होतो आणि ग्रामीण जो भाग आहे म्हणजे ग्रामीण भागामध्ये आपण जर पाहिलं तर म्हणजे भातकोली, आसरा, उत्तमसरा हा जो तिकडनं तो पूर्ण पट्टा ग्रामीण भागामध्ये मोडतो। दुसरा विषय असा आहे की त्या ठिकाणी आमदार म्हणून रवी राणा त्या ठिकाणी आमदार आहेत आणि मागल्या निवडणुकीमध्ये आपण असं पाहिलं की बहुसंख्य दलित आणि मुस्लिम समाजाने जे मतदान केलं होतं ते मतदान नवनीत राणांना म्हणजे यांना रवी राणांना यावेळेस केलं होतं आणि पण यावेळेस आपण चित्र असं पाहिलं की दलित बहुतांश दलित आणि मुस्लिम वर्गाने जे मतदान केलेलं आहे ते इंडिया आघाडी आणि काँग्रेसच्या उमेदवाराला केलं, म्हणजे तसं ते मतदान आहे ते मतदान तसं ते मायनं झालं। दुसरीकडे आपण असं पाहिलं की बडनेरा मतदारसंघामध्ये मुस्लिम समाजांपेक्षा दलित समाज हा मोठ्या प्रमाणामध्ये आहे, म्हणजे तिथे मराठा समाज असेल, ओबीसी समाज असेल, ओबीसी समाज भरपूर आहे, म्हणजे त्याच्यामध्ये तेली या समाज त्या मतदारसंघामध्ये बहुतांश मोडतो आणि त्याच्यामुळे खूप काही आपण डिफरन्स या ठिकाणी आपण दाखवलेला नाहीये। तो डिप्टी पण आपण दाखवलेला आहे, मला वाटते फक्त 7 ते 8 हजाराचा, तो काही खूप 9,400 वोट का यहाँ पे बलवंत वानखेड़े को लीड है। खूप मोठा डिफरन्स नाहीये, पण एकंदरीत मला असं वाटतं की जे 40 आणि 45% जे या ठिकाणी आपण तो कॅल्क्युलेशन आणि गणित जे लावलेलं आहे तर माझ्या मते दोघांना त्या ठिकाणी 50% म्हणजे जवळपास 50 करीब बराबरी में 5% का फर्क है, लेकिन अन्य को जो 18,858 वोट ये 18,858 जे मतदान आहे ते 18,858 मत जर डिवाइड झाले आणि त्याचं कन्वर्ट झाले तर त्याचा फायदा म्हणजे 70% त्याचा जो बेनिफिट आहे तो बेनिफिट बलवंत वानखेडेंना होईल आणि 30% त्याचा जो बेनिफिट आहे नवनीत राणांना होईल 18,858 मतांचा। आणि त्याच्यामुळे आपण 30% जर आपण त्याच्यामध्ये धरलं तर 70% आपण जर धरलं तर 12,000 मतं आणि 5 से 7,000 मतं, म्हणजे तो डिफरेंस जो बलवंत वानखेड़े की जो लीड है वो 9,000 से 15,000 के आसपास आ सकती है। यदि ये वोट यदि अलग तरफ जाते हैं, साथ ही दिनेश बुक को 9,429 वोट बताया जा रहे हैं यहाँ पे, क्योंकि अमरावती का आधा भाग यानी पन्नावाल नगर और राजापेट से का पूरा भाग जो हिंदी साइडर का पूरा हिंदी साइडर जिसमें राजस्थानी समाज का बहुत ज्यादा वहां पे रेसिडेंस है, इस हिसाब से 5% बडनेरा मतदार संघ में भी दिनेश बुक को वोट मिल रहे हैं और 9,000 से 10,000 वोट मिल रहे हैं, तो ये जस्टिफाई करते कि वो उतने वोट उनको मिल सकते हैं वहां पे। अब अगले मतदार संघ पे जाते हैं, यहाँ पे 9,429 की यहाँ पे आगे अगला अपना मतदार संघ हमारे पास में दरियापुर है। यहाँ पे दरियापुर जो बलवंत वानखेड़े का खुद का, अभी हमने बात की थी रवि राणा की जो मतदार संघ में, रवि राणा के बाद में बलवंत वानखेड़े का यह मतदार संघ है। बलवंत वानखेड़े के मतदार संघ में 2,99,620 वोट है और यहाँ पे 66.58% वोट हुआ, जबकि हमने अभी बडनेरा में देखा था कि बडनेरा में मात्र 55.78% यानी रवि राणा वहां पे वोट ज्यादा कराने में नाकाम रहे। वहीं बलवंत वानखेड़े के मतदार संघ में 66.88 वोट मिल गए। तो निश्चित रूप से बलवंत वानखेड़े को इसका शायद फायदा मिलना चाहिए, लेकिन सर्वे टीम जो है वो बलवंत वानखेड़े को बहुत ज्यादा फायदा यहाँ पर नहीं दिखा रही।
खुद के मतदार संघ में भी बलवंत वानखड़े 6000 के वोट के डिफरेंस में क्या कारण है, और दिनेश बुक को वहां पे 10% यहाँ पे भी दिखा रहे, तो यहाँ पे भी करीब 20,000 के आसपास वोट दिनेश बुक को मिल रहे हैं, और अन्य को यहाँ पे भी 7% वोट दिया जा रहा है, और नवनीत राणा को यहाँ पे 40% वोट दिया जा रहा है। 40% यानी 80,000 के आसपास ये नवनीत राणा है, 86,000 वोट बलवंत वानखड़े को है, और 20,039 वोट जो मिल रहे हैं दिनेश बुक को, अन्य 1,14,027। अब ये जो आंकड़े है सारे के सारे बलवंत वानखड़े का खुद का मतदार संघ, खुद के मतदार संघ में यदि वो 60% वोट नहीं लेते और हम लोकसभा की बात करते हैं, तो किस प्रकार से मतदार संघ की हम ये करेंगे? नाही, आता ह्या दर्यापूर जो मतदारसंघ आहे, ह्या दर्यापूर मतदारसंघामध्ये आपण जे 43% दाखवलेलं आहे, 86,166 मतं बळवंत वानखडेंना. जी जी. आणि एक फक्त आपण थोडं आपण बॅकमध्ये गेलो तर आपल्याला असं पाहायला मिळेल की बडनेरा दर्यापूर जो मतदारसंघ आहे, दर्यापूर मतदारसंघात शिवसेनेचा गड राहिलाय. जी. म्हणजे 25 वर्ष जवळपास त्या ठिकाणी प्रकाश भारसाके त्या ठिकाणी आमदार होते. जी. आणि मग आता त्याच्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जी दुभागणी झाली, म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा शिवसेना आणि शिंदे गटांचा शिवसेना, याची जी विभागणी झाली, तर तसा पाहायला हा जो मतदारसंघ आहे हा शिवसेनेचा गड म्हणून मानला जातो. शिवसेनेचा गड म्हणून मानला जातो. म्हणजे काय होतं की तेव्हा बाळासाहेबांची जी शिवसेना होती ती कट्टर हिंदुत्ववादी होती, म्हणजे कट्टर हिंदुत्ववाद. आणि त्या कट्टर हिंदुत्ववाद दर्यापूर मतदारसंघामध्ये आपण जर पाहिलं तर तसा तो तेव्हाच्या राजकारणापासून तो आज बऱ्याच प्रमाणात टिकून आहे. आपण असं पाहिलं त्या ठिकाणी शिवसेनेचे त्या ठिकाणी बाळासाहेब हिंगणीकर हे सुद्धा त्या ठिकाणी तेव्हाचे नेते होते, ते सभापती राहिले, ते आता काँग्रेसमध्ये आहे. पण त्याच्यामुळे दर्यापूर मतदारसंघामध्ये जो हा जो भाग येतो, म्हणजे येवदापासून तिकडे जवळपास अकोटपर्यंत हा मतदारसंघ गेलेला आहे. त्याच्यामुळे म्हणजे येवदा आहे, आमला आहे, इकडं म्हणजे आसरा भातकोली संपला की रिद्धपूर पासून तिकडे तो पूर्ण दर्यापूर मतदारसंघ खऱ्यांदा तिकडे तो चालू होतो. त्याच्यामुळे नवनीत राणांना आणि भारतीय जनता पार्टीचं जे आता सध्याचं नरेंद्र मोदींकडे पाहून लोक जे मतदान करतात. आणि दुसरा विषय असा की नवनीत राणा त्या ठिकाणी म्हणजे जिल्ह्याच्या राजकारणामध्ये ते आता सध्या खासदार आहे, आणि त्या मतदारसंघामध्ये नवनीत राणांचं काम बऱ्यापैकी राहिलं असेल असं मला वाटते दर्यापूर मतदारसंघामध्ये. आणि बळवंत वानखडे ते आपण ठीक आहे, डिफरन्स आपण 6,000 आपण डिफरन्स दाखवलेला आहे, पण बळवंत वानखडेंना सुद्धा चांगल्यापैकी मत आहे. म्हणजे आपण मताची टक्केवारी एकदम आपल्याला कमी करता येणार नाही, पण तो डिफरन्स आपण दाखवला तो खूप कमी डिफरन्स दाखवला. मला असं वाटतं की बळवंत वानखडे त्या मतदारसंघामध्ये विद्यमान आमदार असल्यामुळं आणि विद्यमान आमदाराची जी कनेक्टिव्हिटी त्या मतदारसंघामध्ये राहते, ती मतदारसंघाची कनेक्टिव्हिटी अधिक चांगली असते असं मला वाटते. त्याच्यामुळे मला असं वाटतं की बळवंत वानखडे त्या मतदारसंघामध्ये थोडं त्याच्या असतं की दिनेश बुकचा विषय होता की दिनेश बुक त्या ठिकाणी आपल्या मतदारसंघातून अगोदर लढले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीटवर दिनेश बुबांनी राष्ट्रवादी काँग्रेस लढे, त्या ठिकाणी त्यांना ठीक आहे मते कमी पडली होती, पण दिनेश बुक त्या ठिकाणी मतदान लढले. त्यामुळे त्या दिनेश बुकचा त्या ठिकाणी व्यक्तिगत त्या ठिकाणी स्वतःचा परिचय आहे. आणि प्रहार जी प्रहार संघटना सुद्धा त्या ठिकाणी कार्यरत आहे, म्हणून 10% मतं दिनेश बुबांना अपेक्षित आहेत. परंतु जर दिनेश बुबने जर 20,000 मतं घेतात तर ह्या मताचा जो मॅक्झिमम जो लॉस आहे, तो जास्त लॉस या लोकसभेमध्ये नवनीतजी राणा यांना होईल का 70% लॉस होईल. त्याच्यामध्ये 30% जो लॉस होईल तो बळवंत वानखडेंचा सुद्धा लॉस होईल. आणि आता अन्न जो मतदान आपण दाखवलाय, पण ज्या अन्न मतदारसंघाचा जो बेनिफिट्स आहे तो बेनिफिट बळवंत वानखडेंना होईल. म्हणजे हे जर आपण जे अन्नमध्ये मतदान दाखवलं 14,000 काहीतरी मतदान दाखवलेलं आहे, हे मतदान तर 14,000 पर्यंत नाही पोहोचलं, ते तर कमी पडलं, तर त्याचं जे बेनिफिट बळवंत वानखडेला जाईल. आणि माझा बळवंत वानखडे जवळपास माझ्या मताप्रमाणे 95 अन्य में इसलिए कि अन्य में वहां पे देखिए पिछली बार भी आरपीआई का भी उम्मीदवार खड़ा था, आरपीआई के उम्मीदवार ने भी काफी अच्छे वोट दिए थे. आनंदराज आंबेडकर है. नहीं बळवंत वानखडे पहले आरपीआई मध्येच होते. जी म्हणजे गवई म्हणजे लोकल कई बार जैसे आपने बताया कनेक्टिविटी अच्छी होनी चाहिए. यदि हम बडनेरा मतदार संघ की बात करें,
बडनेरा मतदार संघ में भी वहां पे नवनीत राणा को कम वोट है। यदि वो बात करते तो नवनीत रवि राणा की वहां कनेक्टिविटी अच्छी होनी चाहिए, लेकिन वहां पे भी हमने 40% में सामाजिक जी विभागणी झाली। म्हणजे मी तुम्हाला सांगितलं जातीच्या समीकरण, आता जातीच्या समीकरणामध्ये आपण उद्या या विषयावर आपण चर्चा करणार आहोत। जातीच्या समीकरणामध्ये कसं झालं, एक जो गठ्ठा मत आपण ज्याला गावरानी भाषेमध्ये गठ्ठा मत म्हणतो आपण त्याला, तर त्या गठ्ठा मतामध्ये खूप प्रमाणामध्ये डिव्हायशन झालं नाही। म्हणजे गठ्ठा मताचा जो बेनिफिट झाला बंजारा मतदारसंघामध्ये, गठ्ठा मताचा बेनिफिट जो मॅक्झिमम झाला तो बळवंत वानखडे झाला, म्हणजे काँग्रेस म्हणजे इंडिया आघाडीच्या याला झाला तो, म्हणजे त्या उमेदवाराला झाला, त्याच्यावर तो फरक पडला। आता आपण जातीच्या समीकरणामध्ये जर आपण उद्या चर्चा करणार आहोत, आपल्याला म्हणजे आपण मग समीकरण ठरवू की जातीचं जे डिव्हायशन म्हणजे ओबीसी समाज असेल, मराठा समाज असेल, मुस्लिम समाज असेल, दलित समाज असेल, याचं डिव्हायशन कशा पद्धतीने झालं आपल्याला उद्या आपण ज्या विषयावर आपण चर्चा करणार होतो। 6000 वोट की लीड लेके बलवंत वानखड़े यहाँ से आगे दरियापुर में खुद के मतदार संघ में है। वहीं पर जो हमने अभी देखा बडनेरा में 9400 वोट से बलवंत वानखड़े लीड पे, वहां पे अमरावती में 39,000 से लीड पे था बलवंत वानखड़े। अब देखते आगे तिवसा मतदार संघ, मेलघाट देख रहे, मेलघाट मतदार संघ में ये मेलघाट मतदार संघ है, ये निश्चित रूप से नवनीत राणा के फेवर का मतदार संघ है, क्योंकि नवनीत राणा लगातार 5 साल यहाँ पे मेलघाट में संपर्क में, और नवनीत राणा हकीकत में देखा जाए संजय भाऊ तो पिछले 5 सालों में खासदार क्या होता है, खासदार की नजदीकी क्या होती है, इसके लिए नवनीत राणा का हम उदाहरण दे सकते हैं। कहीं पे भी 5 साल में किसी ने इस बार ये नहीं कहा कि हम खासदार को नहीं जानते। इससे पहले हमने कई बार देखा कि खासदार को हमने देखा नहीं है, हम अपन यहाँ पायलट, कैसे कई सारे बोर्ड लगे, लेकिन नवनीत राणा के बारे में भी यह बात नहीं है। और विशेष करके मेलघाट प्रभाग में उनका बहुत आदिवासी लोगों से प्रेम रहा है, उसके चलते यहाँ पे हम देख रहे हैं कि 2,86,890 का यह मतदार संघ है, और 71% वोट, सबसे ज्यादा वोट, यानी सबसे ज्यादा, यानी हम यहाँ कह सकते हैं कि ज्यादा वोट का परिणाम यहाँ पे निश्चित रूप से नवनीत राणा को फायदा हुआ। टोटल मतदान यहाँ पे 2,03,749 हुआ, यानी 71.2% मतदान यहाँ पे हुआ है, जिसमें सीधे सीधे नवनीत राणा को 60% वोट यहाँ पे मिल रहे हैं और बलवंत वानखड़े को मात्र 30% है। नवनीत राणा से सीधा आधा यहाँ पे वोट मिल रहा है, और दिनेश बुक को यहाँ पे जरूर 10% मिला, क्योंकि प्रहार का यहाँ पे आमदार है, और प्रहार के आमदार के कारण 10% वोट भी यहाँ पे मुझे लगता है कि दिनेश बुक को कम है। प्रहार का विनिंग आमदार है, और सबसे ज्यादा मतों से पिछली बार 6 मतदार संघ में वो राजकुमार पटेल जीत कर आए थे। यदि वहां पर ये 20,000 वोट पे यदि दिनेश बुक को संतोष करने लगा थे, तो राजकुमार पटेल के लिए आगे के लिए यह बहुत खतरे वाली घंटी यहाँ पे दिखती है, क्योंकि नवनीत राणा का लोकसभा में वहां पे आदिवासी लोगों से बहुत प्रेम ज्यादा है, इसलिए बाकी सारी चीजें वहां पे यानी सेकेंडरी हो जाती है। कि राजकुमार पटेल आमदार होने के बावजूद वहां पे सर्वे टीम को हो सकता ये ऊपर नीचे हो सकता है, क्योंकि बताया हमने हजार लोगों के सैंपल्स दिए, और अन्य को यहाँ पे कोई भी वोट यहाँ पे नहीं मिल रहा है। तो 60% लेके 1,22,000 वोट लेकर यहाँ पर नवनीत राणा याच्यामध्ये आपल्याला और 61,000 की लीड यहाँ से मेलघाट से यहाँ पे ली जा रही है। नाही, याच्यामध्ये आपल्याला असं म्हणता येईल की नवनीतजी राणा ज्या खासदार झाल्या आणि त्याच्यापासून म्हणजे जेव्हा त्या पराभूत झाल्या होत्या तेव्हापासून त्यांची मेळघाटासोबतची त्यांची जी कनेक्टिव्हिटी आहे जी ती खूप चांगली राहिलेली, 10 साल से लगातार 10 वर्षापासून मेलघाट के संपर्क में, आणि त्यांचे जे काही म्हणजे होळी सारखे जे त्यांचे जे फेस्टिवल आहे, सण आहे, ते सुद्धा त्या मेळघाटामध्ये त्या ठिकाणी साजरे करतात, आणि त्यांच्या वेशामध्ये किंवा त्यांच्या भाषेमध्ये किंवा त्यांच्या परंपरेनुसार करतात। आणि त्याच्यामुळे काय झालं की ती त्या मतदारसंघाची जी कनेक्टिव्हिटी राहिली ती कनेक्टिव्हिटी नवनीत राणांसोबत राहिलेली आहे। पण एकूण दुसरं आपलं चित्र पाहिलं की मेळघाट मध्ये सुद्धा 2 तालुके, म्हणजे एक तालुका आपण पाहिला चिखलदरा, एक पाहिला आपण धारणी। माझ्यामध्ये तुम्हाला सांगतो की चिखलदऱ्यामध्ये तुमचा तो सर्वे आहेच, पण काही लोकांसोबत जेव्हा आम्ही असा कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला, चिखलदरामध्ये बळवंत वानखडेंना म्हणजे चांगल्यापैकी व्होटिंग मिळालेलं आहे, आणि धारणीमध्ये मात्र नवनीत राणांना चांगल्यापैकी म्हणजे जे आपण दर्शवलंय त्या अनुषंगाने मतदान मिळालेलं आहे। मला या ठिकाणी असं म्हणता येईल की नवनीत राणांची 10 वर्षापासूनची जी कनेक्टिव्हिटी मेळघाटासोबत राहिलेली आहे, परंतु दुसरं असं मला वाटतं की मेळघाटामध्ये काँग्रेस पक्षाच्या नेत्याचा अभाव राहिलेला आहे।
हे मला या ठिकाणी सांगावं लागेल कारण की त्या ठिकाणी केवलराम काळे त्यांनी बीजेपी में चले, ते भारतीय जनता पार्टीमध्ये गेले आणि त्या ठिकाणी प्रभुदास भिलावल्लेकर असेल, दुसरे पटल्या गुरुजी, हे जे नेते आहे हे नेते भारतीय जनता पार्टीचे गुंतले म्हणजे सोबत आहे त्यांच्या. परंतु त्या ठिकाणी मेळघाटामध्ये जो अभाव आहे तो काँग्रेसच्या सर्व मान्य नेत्यांचा अभाव मेळघाटामध्ये आपल्याला आपल्या सर्वेवरून मला दिसता येते. कारण की तसं पाहिलं तर मेळघाट म्हणजे मेळघाट समाज जो आहे हा सगळा काँग्रेसचा मानणारा वर्ग आहे. म्हणजे आपण असं म्हणतो त्याला की खऱ्या अर्थाने काँग्रेसचा गड आहे तो. म्हणजे केवलराम काळे त्या ठिकाणी 2 वेळा त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने आमदार राहिलेले आहे आणि म्हणून त्या ठिकाणी काँग्रेसच्या नेत्याचा अभाव ज्या सर्वेवरून मला असं वाटतं पडलं की काँग्रेसच्या नेत्याचा त्या ठिकाणी अभाव दिसून येतो. दुसरीकडे असं पाहिलं की दिनेश बुब ज्या ठिकाणी आता प्रहारचे उमेदवार आहे आणि त्या ठिकाणी राजकुमार पटेल हे त्या प्रहारचे आमदार आहेत, त्या ठिकाणी दिनेश बुबला इतकं कमी मतदान मिळेल म्हणजे हा भविष्यामध्ये त्या लिडरशिपला खऱ्या अर्थाने प्रशिक्षण लागू शकतो का, म्हणजे हा सुद्धा त्या ठिकाणी एक विषय आहे. म्हणजे त्या ठिकाणी बच्चू कडूंनी ताकदीनं प्रचार केला. राजकुमार पटेल त्या ठिकाणी आमदारच आहे, चांगल्या मतानं राजकुमार पटेल त्या मतदारसंघामध्ये निवडून आलेले आहे आणि इतकं कमी मतदान जर त्या मतदारसंघामध्ये दिनेश बुबला जर मिळालं तर मग त्या मतदारसंघामध्ये त्या आमदारावर भविष्य काळामध्ये प्रशिक्षण लागू शकतो का, हा सुद्धा विषय या ठिकाणी खऱ्या अर्थाने आपण त्या ठिकाणी चर्चेला घेऊ शकतो. परंतु काँग्रेसच्या नेत्याचा अभाव या अभावामुळं बलवंत वानखड़े त्या ठिकाणी मागे आले असं त्या ठिकाणी म्हणण्यात आपल्याला काही हरकत होणार. बिल्कुल, कांग्रेस के लीडर की बहुत अभाव रहा वहां पे और 61,125 यानी 5 मतदार संघ एक तरफ और धारणी मेलघाट मतदार संघ एक तरफ, इतनी ज्यादा लीड नवनीत राणा लेके, अब इतनी ज्यादा लीड, क्या यह लीड कवर हो पाएंगे पूरे मतदार संघ में? देखते हैं हम अगला मतदार संघ भी क्या है कि हमने 4 मतदार संघ के लिए. अब आते हैं तिवसा मतदार संघ पे. तिवसा मतदार संघ ये यशोमती ताई ठाकुर का मतदार संघ है जो अमरावती की पालक मंत्री रही है और पूरे जिले में बहुत अच्छी कमांड यशोमती ताई की यहाँ पे रही है. और पूरा जो कैंपेनिंग है ये इलेक्शन का पूरा यशोमती के नेतृत्व में चला है पूरा अमरावती का. और यहाँ पर चूंकि यह मतदार संघ यशोमती ताई ठाकुर का है और पूरी लीड होने ली तो निश्चित रूप से यहाँ पर वोट जो मिलने चाहिए बलवंत वानखड़े को ज्यादा मिलने चाहिए. तो यहाँ पे हमारी टीम ने बलवंत वानखड़े को जो वोट दिए 50% यहाँ पे वोट बलवंत वानखड़े को मिले हैं और नवनीत राणा को 35% वोट दिया है. यहाँ पे दिनेश बुब यहाँ पर भी 10% वोट ले रहे हैं. दिनेश बुब का यहाँ पे क्या कनेक्शन है, कुछ शिवसैनिक पुराने हो सकते, उस कनेक्शन में हो सकते, अमरावती से नजदीक है वो कनेक्टिविटी हो सकती, या ऐसे लोग जो कांग्रेस के होंगे, भाजपा के होंगे, जो उनको नहीं पड़ता होगा वो उनको. और वहाँ पे प्रहार के लीडर भी है, वहाँ पे संजय देशमुख है, वसु महाराज है, ये सब है. तो प्रहार का भी गढ़ रहा. और अचलपुर से जो आमदार है बच्चू कडू, उनका भी तिवसा में काफी आना जाना रहा. तो उस हिसाब से 18,232 वोट यदि 10% मिलता है दिनेश बुब को तो मुझे लगता है वो वहां पे जस्टिफाई करते हैं. लेकिन बलवंत वानखड़े को यशोमती ताई ठाकुर के मतदार संघ में मात्र 50% वोट मिलना, ये कितना जस्टिफाई करता है? आता अमरावती लोकसभेची जी निवडणूक आहे, निवडणुकीमध्ये आपण 3 चेहरे पाहिले, बलवंत वानखड़े जी, दिनेश बुब आणि नवनीत राणा जी. हे लोकसभेचे उमेदवारांचे चेहरे होते जी. पण तसं पाहिलं तर अमरावती मतदारसंघामध्ये या चेहऱ्यामागचे जे 3 चेहरे होते जी, ते होते रवी राणा जी, यशोमती ठाकूर आणि बच्चू कडू. सही बात है. म्हणजे यांच्या अस्तित्वाच्या लढाईची अमरावतीची लोकसभा होती. जी. म्हणजे चेहरे, त्या चेहऱ्यांच्या मागचे असलेले चेहरे, यानी जो पीछे जो बेस है वो पीछे का है, पीछे का बेस आहे. फ्रंट चेहरा अलग है लेकिन पीछे कार करने वाली टीम पूरी अलग है. हा, म्हणजे या तीन नेत्यांची खऱ्या अर्थाने निवडणूक होती, पण उमेदवार हे होते. जी. आणि यशोमती ताई ठाकूरांनी बलवंत वानखड्यांच्या तिकिटीकरता जे प्रयत्न केले आणि ते तिकीट आणले आणि त्यांनी खऱ्या अर्थानं बलवंत वानखडेची निवडणूक त्यांनी डोक्यावर घेतली होती. जी. हे नाकारून चालता येणार नाही. आणि म्हणून यशोमती ठाकूरने बलवंत वानखडेच्या निवडणुकीच्या प्रचारामध्ये मी त्याला क्रांती म्हणेल
एक त्यांनी अशी क्रांती घडवून आणली की इतक्या कमी म्हणजे 15 दिवसाच्या या कॅम्पेन मध्ये यशोमती ठाकूरनी पूर्ण जिल्हा जेवढा पिंजून काढला तेवढाच मतदारसंघ तिवसा सुद्धा पिंजून टाकला. त्याचं कारण काय होतं? त्याचं कारण होतं की तिकीट त्यांनी आणलेली आहे आणि त्यांनी घेतलेली डोक्यावर त्यांनी घेतलेली निवडणूक आहे आणि त्या जिल्ह्याच्या काँग्रेसच्या नेत्या आहे आणि म्हणून त्यांना बळवंत वानखडेंना निवडून आणण्याचं निवडून आणण्याचं त्यांनी मेहनत घेतलेली आहे. आणि म्हणून त्यांना जे त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं की 50% मतदान हे म्हणजे बळवंत वानखडेला मिळालं. मी असं माझं मत आहे की हे बळवंत वानखडेचं मत नसून हे मत यशोमती ठाकूरांचं मत आहे जे बळवंत वानखडेच्या पारड्यात पडणार आहे, कारण की त्यांची ती मेहनत आहे आणि त्याच्यामुळे बळवंत वानखडे त्या ठिकाणी निश्चितच त्या ठिकाणी आघाडीवर राहतील असा मला विश्वास आहे. नवनीत राणांबद्दल जर बोलायचं झालं तर त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी 60% त्या ठिकाणी आमदार होते. मागची आपण निवडणूक पाहिली तर राजेश वानखडे शिवसेनेचे कॅन्डिडेट होते आणि राजेश वानखडेंनी अतिशय जोमात फाईट मागच्या 2019च्या निवडणुकीमध्ये यशोमती ताईंना दिली आणि मला वाटतं का ते 9 ते 8 ते 9 हजार मताचा काहीतरी डिफरन्स होता त्या विजयामध्ये आणि त्यांनी आता भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश घेतला. शिवसेनेचा जरी तो गड असेल तिवसा मतदारसंघ, परंतु राजेश वानखडे त्या ठिकाणी 60% आमदार राहिलेले आहे आणि तसंही तिवसामध्ये भारतीय जनता पार्टीचं काम हे बऱ्यापैकी आहे आणि राजेश वानखडेंनी नवनीत राणांसाठी त्या ठिकाणी चांगली मेहनत केलेली आहे. इव्हन नवनीत राणांनी सुद्धा तिवसा मतदारसंघ चांगला पिंजून काढलेला आहे. पण यशोमती ठाकूरला ज्या पद्धतीनं तोड द्यायला पाहिजे होती ती सुद्धा त्यांना कुठेतरी कमी पडली किंवा अवधी कमी पडला त्याच्यामुळे त्या मताचा जो डिफरन्स आहे तो मताचा डिफरन्स थोडा कमी झाला असेल. परंतु हे आपले सगळे अंदाज आपापला आहे. 4 जूनला सर्व चित्र स्पष्ट होईल. कदाचित याच्यापेक्षा जास्त वाढू शकेल किंवा कमी सुद्धा होऊ शकेल हा आपला अंदाज है. तिवसा मतदारसंघ ओबीसी बहुल है, ओबीसी उस मतदारसंघ में ज्यादा है और ओबीसी जिस जातिगत समीकरण का कल हम वापस कल के सर्वे में लेंगे, ओबीसी करीब बीजेपी की तरफ ज्यादा क्योंकि कन्वर्ट हुए पूरे और अभी ओबीसी जर बीजेपी सोबत असेल तर मग नवनीत राणांचं मतदान वाढायला पाहिजे. जी ओबीसीचं जर मतदान एक वोट फॅक्टर होऊ शकता है. ओबीसीचं मतदान जर जास्त आहे म्हणजे एकट्या दिवसामध्ये तेली आणि माळ्यांची संख्या त्या ठिकाणी म्हणजे खूप मोठ्या प्रमाणामध्ये संख्या आहे. बाजूच्या आपण त्या गावात पाहिले म्हणजे देवणी पासून तर अगदी हा मतदारसंघ अगदी पोटे कॉलेज पर्यंत खऱ्या अर्थानं मतदारसंघ आलेला आहे. परंतु या मतदारसंघामध्ये जेव्हा आपण पाहिलाय म्हणजे साहेबराव तटकेंपासून पाहिलं, आपण यशोमतीताईपासून पाहिलं, भैयासाहेब ठाकूरांपासून पाहिलं, पण शरद तहसील पासून आपण पाहिलं, आपण जुना जर इतिहास घेतला तरी तिवसा मतदारसंघांनी काम करणाऱ्या माणसाच्या काम करण्याच्या उमेदवारांच्या मागे म्हणजे भैयासाहेबांसोबत मी सुद्धा राहिलेलो आहे. तर काम करणाऱ्या माणसाच्या मागे तिवसा मतदारसंघ राहिलेला आहे. त्याच्यामुळे ओबीसीचं जर त्या ठिकाणी आपण जसं म्हटलं तर मग नवनीत राणांचं मतदान त्या ठिकाणी खरं तर वाढायला पाहिजे होतं. पण यशोमती ठाकूरांनी त्या ठिकाणी काम आहे. दुसरं असं आहे त्या ठिकाणी एपीएमसी त्यांच्या ताब्यात आहे म्हणजे त्या ठिकाणी एपीएमसी त्यांच्या ताब्यात आहे, खरेदी विक्री संघ त्यांच्या ताब्यात आहे, सोसायट्या त्यांच्या ताब्यात आहे आणि त्या ठिकाणी विद्यमान आमदार आहे. आणि त्याच्यामुळे बळवंत वानखडे करता त्यांनी जे मी अगोदर सांगितलंय त्यांनी निवडणूक डोक्यावर घेतली होती त्याच्यामुळे त्यामुळे बळवंत वानखडेंनी खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी आघाडी घेतलेली आहे असं म्हणणं वावं ठरणार नाही. अब ये हो गए 6 मतदारसंघ. अब 6 मतदारसंघ का हमने आपके सामने पूरा आंकलन रख दिया, लेकिन अब इन सब का जो समरी है कि कौन आगे है कौन पीछे, ये समरी आपके सामने हाजिर है पूरी की पूरी. 18,36,078 कुल मतदाता इस लोकसभा में थे, जिसमें से 11,67,014 वोट यहाँ पे मतदान लोगों ने किया है. ये कुछ प्रतिशत यहाँ पे गलत आ गया, 57% नहीं 63% लिखने में कुछ गलत आ गया है इनका. ये इनको हम वापस करेक्शन कर लेंगे क्योंकि ये 57 नहीं 63% है. वोट 11,67,000 करीब बराबर है. लेकिन जो हमने अभी सारा आकलन निकाला ये 57% नहीं, ये 57% इनका गलती से आ गया है, ये हम वापस सुधार के दे देंगे. लेकिन जो हमने अभी सारा का सारा आकलन किया, आकलन 63% का ही है. शायद ये कुछ ऑपरेटर से इसमें मिस्टेक हो गई है. नवनीत राणा को यहाँ पर 5,07,753 यानी
टोटल 43.33% वोट यहाँ पे नवनीत राणा को मिल रहा है और बलवंत वानखेड़े को यहाँ पे जो वोट मिल रहे हैं 5,349, यानी दोनों उम्मीदवार यहाँ पे 5 लाख के ऊपर वोट ले रहे हैं। शुरुआत में भी हमने बताना भूल गए कि कहीं पर भी हर सर्वे में हमने जातिगत समीकरण का भी सर्वे लिया है, हमने पिछली बार का चुनाव और इस बार का चुनाव दोनों को अभी एक कंपेयर करके एक सर्वे लिया है। सारे सर्वे वो सर्वे लिए हमने। उसके बाद में जो एज वाइज सर्वे होते हैं 30 साल के अंदर के, 30 से 40 साल के, 40 से 50 साल और 60 साल के, इनका भी हमने सर्वे किया। ये सारे सर्वे अभी आपको 4 तारीख के पहले रोजाना हम आपको बताएंगे। आज हमने विधानसभा वाइज दिया है, कल हम आपको जातिगत समीकरण में पूरा पूरा बताएंगे किस प्रकार से कौन सी जाति के वोट किसको मिले और कौन वहां पे आगे है कौन पीछे। तो यहाँ पे बलवंत वानखेड़े को 5 लाख वोट और हर सर्वे में कहीं पर भी 5 लाख से वोट कम दोनों उम्मीदवारों को नहीं है। और यहाँ पे हम देख रहे हैं कि दिनेश बुब को 1,07,000 वोट मिले, अन्य 51,639। अब अन्य और दिनेश बुब में यदि फर्क होता है तो ये करीब करीब दोनों में बटेगा। ऐसा नहीं है कि सिर्फ बलवंत वानखेड़े को मिलेगा, नवनीत राणा को मिलेगा कुछ प्रतिशत में। यदि अन्य के वोट जो हमने अन्य में जो धारे वो यदि ज्यादा कम होते तो उसका परिणाम सीधा सीधा बलवंत वानखेड़े पे होगा और दिनेश बुब के वोट करीब करीब 40-60% में बढ़ते जाएंगे। लेकिन बाकी जितने 34-35 उम्मीदवार है उनको 1 से 1.5 लाख वोट का आकलन इसमें आ रहा है। यहाँ पर नवनीत राणा 7,404 वोट से विजय होती हुई मतदार संघ के अनुसार जो हमने आकलन किया उसके हिसाब से यहाँ पे नवनीत राणा की विजय बहुत, जैसे हम सट्टा बाजार में भी यदि आज बात करें तो दोनों के आज 90 पैसे के बराबरी के रेट आ गए। कल तक बलवंत वानखेड़े के 80 पैसे के रेट थे, उससे पहले 60 पैसे के भी रेट गए थे। ये रेट अब एक लोगों का आकलन रहता है, जैसे हम हमारा पूर्वानुमान लगाते वैसे उनकी भी टीम होती है वो पूर्वानुमान लगता। तो 60 पैसे से लेकर 90 पैसे तक, यानी अब बराबरी की कांटे की टक्कर यहाँ पे आ गई। जो हमारा आंकड़ा भी यहाँ पे बता रहा है कि 7,000 वोटों से नवनीत राणा जीतती हुई दिखाई दे रही। यदि इसमें अन्य में से यदि 7,000 10,000 का फर्क पड़ता है तो बलवंत वानखेड़े की तरफ जाएंगे और दिनेश बुब का भी कहीं कम ज्यादा फर्क पड़ता है तो वो फर्क भी दोनों की तरफ जाएंगे। यदि अन्य में 51,000 से आंकड़ा कम होता है तो बलवंत वानखेड़े की तरफ ये पलड़ा झुक सकता है। ये आज का हमने सर्वे आपको बताया कि विधानसभा के अनुसार किस प्रकार सारे चुनाव की जो अभी ये दिख रही है सामने आंकड़ेवारी दिख रही है, उसमें नवनीत राणा यहाँ पे चुन के आती हुई दिख रही है। जो कांटे की टक्कर बता रहे थे कि कोई भी चुन के आ सकता है, वो यहाँ पे 7,000 वोट का बहुत बड़ा डिफरेंस नहीं है। बांटने को यानी कम भी हो सकता है, थोड़ा सा ये भी सकता है। हालांकि हमारा सर्वे था कि हर मतदार संघ में 1000 लोगों का हमने सैंपल दिया, उस सैंपल के आधार पर ये सारा का सारा सर्वे आपके सामने रही है। कल हम जातिगत समीकरण में किस जाति के कितने लोग थे और किस उम्मीदवार को वोट गया, उस जातिगत समीकरण में कौन सा उम्मीदवार आगे है कौन सा पीछे है, उसके बाद में एज वाइज और उसके बाद में पिछले बार का डाटा लोकसभा का, साथ में विधानसभा का डाटा और इस बार का डाटा, ये तीनों का कंपेयर करके किसके तरफ पलड़ा झुकेगा इस चीज की भी विवेचना हम आपके साथ में करेंगे। मेरे साथ में संजय जी मापले रहेंगे, परिमल खाबिया रहेंगे और माधव पांडे, और उसके साथ में अमरावती के तमाम राजनीतिक विश्लेषक कल से आपके सामने जो हमने आज का सर्वे किया, आज इन्होंने पूरा समझा के बताया कि क्यों नवनीत राणा को कहाँ ज्यादा मिल रहे और कहाँ कम मिल रहे। कल अन्य राजनीतिक विश्लेषक के साथ में ये इसका भी वापस विश्लेषण होगा और जातिगत समीकरण के साथ में आपके साथ में वापस आइए। आप देखते रहिए सिटी न्यूज। आपने यदि हमारा चैनल सब्सक्राइब नहीं किया तो आप सब्सक्राइब करें, रोजाना आपको अपडेट इसके माध्यम से मिलता रहेगा। 4 तारीख को सुबह 8 बजे से हम लोग लगातार चुनाव के रिजल्ट आने तक आपके साथ लगातार बने रहेंगे। हमारे चैनल पे आप जरूर बने रहिए। आप सिटी न्यूज केबल टीवी पे देख सकते हैं, उसके अलावा यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर, जो आपके पास सोशल मीडिया, हर सोशल मीडिया पे उपलब्ध है। ऐप भी हमारा सिटी न्यूज का ऐप है, आप उसे भी डाउनलोड कर सकते हैं। हमारी वेबसाइट भी, आप वेबसाइट पे जाएंगे, ये सारे जितने भी सोशल मीडिया पे सारे प्लेटफॉर्म पे हम लोग लाइव रहेंगे आपके साथ में। और आपके भी कोई यदि
इस सर्वे के बारे में कोई विचार हो तो इस कमेंट बॉक्स में जरूर लिखें। अच्छे विचार जो यदि उचित लगते हैं हम आपको कमेंट बॉक्स से विचार हम हमारे चैनल के माध्यम से पढ़ के दिखाएंगे। नमस्कार। नमस्कार।